सुगंध देऊनी फुलासारखे स्नेहबंध तुला जोडायचे आहे आणि स्वैर संचार करीत पाखरासारखे भविष्यात तुला उडायचे आहे। मानवी जीवन म्हटलं तर चढ उतार आलेच, सुख दुःख आलेच, यश अपयश आलंच। त्यामुळं जीवनात येणाऱ्या दुःखाला कधी घाबरायचं नसते। एका ठिकाणी संस्कृत मध्ये लिहिलेलं आहे, प्राप्त प्राप्त मुपासितम हृदय ना पराजितम। प्राप्त प्राप्त मुपासितम हृदय ना पराजितम याचा अर्थ जे जे संकट आपल्याकडे येतील, जे जे संकट आपल्याकडे चालून येतील, त्या संकटाचा सामना मन खचू न देता धैर्याने केला पाहिजे। तशाच प्रकारचं यश आणि अपयश मानवी जीवनाचे दोन पैलू आहेत आणि यश अपयश चालूच राहणार। म्हणून म्हणतात, एखाद्या वर्षी शेती पिकली नाही म्हणजे शेतकरी शेतीचा धंदा सोडून देत नाही, तो हाडाची काढ करतो, रक्ताचं पाणी करतो, नित्य नियमानं पेरणी करतो आणि समाधानी। जीवनात काही गोष्टी आत्मसात करावयाच्या असतात, शिकायच्या असतात आणि ते शिकत असताना त्या पाखराकडून, त्या पक्ष्याकडून काही शिकलं पाहिजे। अंड्यातून बाहेर आलेल्या पक्ष्याच्या पिल्लाला एकदम आकाशात भरारी घेता येत नाही। अंड्यातून बाहेर आलेल्या पक्ष्याच्या पिल्ल्याला एकदम आकाशातून भरारी घेता येत नाही। त्याला अनेक वेळा उडता उडता पडावे लागते, नैराश्य व्हावे लागते। मात्र त्याची झेप आकाशात घेण्याची असते आणि एक दिवस त्याचा उगवतो, तो आकाशात भरारी घेतो। म्हणून चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणं नसते। चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणं नसते आणि उंच भरारी घेणाऱ्यांना आभाळाचं भान। यश आलं म्हणून भरावून जायचं नाही आणि अपयश आलं म्हणून खचून जायचं नाही। यश अपयश याच्यातून माणसानं शिकलं पाहिजे, कारण विद्यार्थी जीवन कष्टाचे आणि त्या विद्यार्थ्यांना कधी त्यागून घेतलं नाही पाहिजे, कारण त्यागाची पुराणे देवळात शोभून दिसतात, पण मित्रांनो, जीवन हे देवालय नसून रणांगण आहे आणि येणाऱ्या काळात भविष्यात संकटाची मालिका जरी आपल्याकडे चालत आली तरी आपण आपले परिश्रम आणि त्या परिश्रमाची पराकाष्ठा सतत केली पाहिजे, प्रयत्न केले पाहिजेत आणि प्रयत्नातून यश संपादन केलं पाहिजे। एवढ्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो।